Hi, good morning everybody. मागच्या तासिकेमध्ये द फन दे हॅड हा घटक आपण इथं संपवला आहे 1.2 फ्रॉम द फर्स्ट युनिट. टुडे वी आर गोइंग टू डील विथ द थर्ड पोयम फ्रॉम फर्स्ट युनिट, होप इज अ थिंग विथ फिदर. This is the poem written by American poet Emily Dickinson. एमिली डिकिन्सन यांनी ही कविता लिहिलेली आहे. होप इज अ थिंग विथ फिदर, उमेदीला पंख असतात. म्हणजेच उमेद, माणसामध्ये जी उर्मी, एखादी गोष्ट करण्याबद्दलची इच्छाशक्ती असते, त्याबद्दल इथं दिस इज ॲन अकाउंट ऑफ परफेक्ट पर्सॉनिफिकेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये पूर्णपणे कवींनी वापरलेला आहे. उमेद याला पक्षी म्हटलं आहे आणि त्याला पंख असतात असं इथं पोएट इमिली डिकिन्सनला म्हणायचं आहे. मग आता नेमकं काय आहे होप? आणि आता बघा, इन अवर डे टू डे लाईफ वी आर हॅविंग लॉट ऑफ होप्स फॉर अवर फ्युचर. आपल्या भविष्याबद्दलच्या खूप साऱ्या होप्स आपण या ठिकाणी बाळगून असतो की मला अमुक हे एज्युकेशन घ्यायचं आहे अँड आफ्टर कम्प्लिटिंग माय एज्युकेशन आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर, इंजिनियर, सोशल वर्कर, पॉलिटिकल लीडर, व्हॉट्सो एव्हर. देअर आर मेनी ऑप्शन वी हॅव. खूप सारे ऑप्शन्स असतात आपल्याकडं. आपण त्यापैकी कुठलाही एक मार्ग निवडून आपलं करिअर स्टँड करण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टी होप या कन्सेप्टपासून सुरू होतात. मग आता सध्या आपण एक तीव्रतेने एक होप करतो आहे, ती म्हणजे काय? अवर सायंटिस्ट हॅव टू फाइंड आउट मेडिसिन, प्रॉपर मेडिसिन ऑन कोरोना, दॅट मीन वॅक्सिन. जे कोरोनाचं वॅक्सिन आहे त्या लवकरात लवकर इथं शोधलं गेलं पाहिजे, अशी एक खूप मोठी प्रबळ इच्छाशक्ती आपल्यामध्ये आहे. ती एक होप आपण बाळगू नये. जेणेकरून आपले क्लासेस चालू होतील, स्कूल चालू होतील आणि सगळी जी सिस्टम आहे ती सगळी मूळ कॉन्सेप्ट, याच्यावरती येऊन बसेल, ट्रॅकवरती येऊन बसेल यासाठी. आता चिटचॅटमध्ये त्यांनी काही वॉर्मिंगसाठी आपल्याला वॉर्मिंग अप करण्यासाठी क्वेश्चन्स दिले. तर बघा, पहिला क्वेश्चन, डू यू एव्हर फील नर्वस? तुम्हाला कधी कधी नर्वस, दुःखी झाल्यासारखं वाटतं का? यस, आय फील एव्हर नर्वस. प्रश्नातूनच उत्तराकडे जायचं आहे. कधी कधी दुःखी वाटतं. दुःखी वाटणे साहजिक आहे. म्हणजे जेव्हा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही त्यावेळेस आपल्याला नर्वस होतो आपण. जसं की आता स्कूल क्लासेस सुरू नाही आहेत याचा विचार केला तर कधी कधी नर्वस होतो आपण की अरे, दिस इज माय 9th स्टँडर्ड इयर अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बेसिक इयर ऑफ माय 10th स्टँडर्ड, बट व्हॉट कॅन आय डू फॉर दिस? यासाठी मी काय करू शकतो? नथिंग वी कान डू. इथं आपण काहीच करू शकत नाही. कोरोनाचं वॅक्सिन जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत. डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस्ड? परंतु त्या अगोदर मला सांगायचं आहे की जुलैमध्ये स्कूल आपले 30 जुलैच्या नियर अबाउट सुरू होण्याची शक्यता आहे असं शासनाचं विचाराधीन आहे. बघू, डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस्ड? तुम्हाला कधी खरोखरच असं डिप्रेस्ड वाटतं का? डिप्रेस म्हणजे अगदी ताणतणावाखाली असं जाणवतं का, ताण आल्यासारखा? यस, आय फील रिअली डिप्रेस्ड. कधी कधी मला डिप्रेस्ड असल्यासारखं जाणवतं. डिप्रेशन येतं आणि डिप्रेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात. म्हणजे आपल्याला स्वास्थ्य आपलं बिघडल्यासारखं जाणवतं, कुठं मन लागत नाही, कुणाबरोबर चर्चा नाही, चिडचिडेपणा वाढतो. मेनी अदर थिंग्स हॅपन विथ अस. थर्ड क्वेश्चन काय म्हणते बघा, व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस? मग कुठल्या गोष्टीनं तुम्हाला नर्वस किंवा डिप्रेस वाटतं? डिफिकल्ट टाइम्स इन माय लाईफ अँड फेल्युअर इन माय वर्क मेक मी नर्वस अँड डिप्रेस. बघा, डिफिकल्ट टाईम इन माय लाईफ, माझ्या जीवनामध्ये जो कठीण काळ येतो तो, किंवा फेल्युअर इन माय वर्क, एखादं काम करायला घेतलं मी हाती आणि त्याच्यामध्ये जर मला फेल्युअर येत असेल, सपोज की काही ग्रामरचे सेंटेन्स आपण प्रॉब्लेम सोडवायला जातो पण ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही सुटत नाही, मिस्टेक्स होतात, त्यावेळी ती डिप्रेशन होतं किंवा नर्वस होतं माणूस, तशा प्रकारचं. व्हॉट डू यू होप फॉर ऑन दिस ऑकेजन? मग अशा वेळी तुम्हाला कुठल्या प्रकारची होप क्रिएट होते तुमच्यामध्ये, कुठल्या प्रकारची आशा निर्माण होते, कुठली उमेद तुमच्यामध्ये येते असं विचारलं आहे. आय होप दॅट, मग मला असं वाटतं, माझी अशी अपेक्षा असते, माझी अशी उमेद असते,
फेल्युअर इन माय वर्क मे बी रिप्लेस्ड विथ सक्सेस. मला वाटतं की माझ्या ज्या कामामध्ये जे मला फेल्युअर आले ते लवकरात लवकर रिप्लेस झालं पाहिजे. कशानं? सक्सेसनं. त्या ठिकाणी सक्सेस आलं पाहिजे, पटकन सक्सेस आलं पाहिजे. दॅट आय एक्सपेक्ट. हाऊएव्हर डिफिकल्ट टाइम्स इन माय लाईफ शुड बी रिमूव्ह, डिसॅपियर. माझ्या जीवनामध्ये जो डिफिकल्ट टाईम आला आहे तो रिमूव्ह केला गेला पाहिजे किंवा त्याला डिसॅपियर केलं गेलं पाहिजे. आणि जर अशा प्रकारे तो टाईम जर रिमूव्ह केला गेला किंवा डिसॅपियर केला गेला, इट विल बी व्हेरी इझी टू मी. हे मला अगदी लवकरात लवकर साध्य होईल आणि माझं डिप्रेशन किंवा नर्वसमेंट कमी होईल. डिप्रेशन आणि नर्वस कोण काढून टाकतो? होप. आणि होप इज अ थिंग विथ फिदर हा लेसनच आहे आपला, ही सॉरी पोयमच आहे आपली, इमिली डिकिन्सन यांनी लिहिलेली. होप याच्यावरती मात करू लागते. हॅव यू होप्ड फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट? काय क्वेश्चन केला आहे बघा. हॅव यू होप, कधी तुम्हाला अशी उमेद निर्माण झाली आहे की आशा निर्माण झाली आहे फॉर समथिंग, असं काहीतरी दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट. तुम्हाला एखादी गोष्ट अगदी डिफिकल्ट वाटली आहे, असे एखादा प्रसंग. येस, आय हॅव होप्ड फॉर समथिंग दॅट आय न्यू वॉज डिफिकल्ट. मग अशी एखादी गोष्ट जी की तुम्हाला डिफिकल्ट वाटली, लाईक दिस कोरोना वॅक्सिन. कोरोनावरचं वॅक्सिन हा थोडासा डिफिकल्ट आहे, बट वी आर हॅविंग होप इन अवर माइंड. पण आपल्याला होप आहे बिकॉज आवर सायंटिस्ट आर गिविंग दिअर बेस्ट फॉर मेकिंग दिस वॅक्सिन ऑफ कोरोना. हे जे वॅक्सिन आहे ते शोधण्याचं काम त्यांचं चालू आहे. पण आपण होप सोडली आहे का? नाही. होप ही इज द पॉवर ऑफ अवर सक्सेस. होप ही आपल्या सक्सेसचं पॉवर आहे. आणि ती कशावरती मात करते? तर आपल्या आयुष्यामध्ये जी नर्वस प्रसंग येतात किंवा आपल्यामध्ये जी डिफिकल्टीज येतात किंवा डिप्रेशन्स येतात त्याच्यावरती मात होप असली पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स? तुमच्या होप्स फुलफिल करण्यासाठी तुम्ही काय कराल? अर्थातच आय हॅव टू वर्क हार्ड टू फुलफिल माय होप्स. मी माझ्या होप्स फुलफिल करण्यासाठी मी हार्डवर्क करेन. आय वॉन्ट टू गिव्ह माय बेस्ट इन एनी सिच्युएशन. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला माझा बेस्ट द्यावा लागेल. अँड इफ आय गिव्ह बेस्ट टू दॅट, डेफिनेटली दॅट एफर्ट ड्रॅग सक्सेस. मग तो एफर्ट्स नक्कीच तो कोणाला ओढत आणेल? सक्सेसला घेऊन येईल. दॅट इज द थिंग हिअर. म्हणजे डिप्रेशन आणि डिप्रेशनवर मात करण्यासाठी आपल्याला कोण लागेल? होप लागेल. होप इज द थिंग विथ फिदर असं म्हटलंयच इथं इमिली डिकिन्सन. व्हेरी थॉटफुल. म्हणजे फ्रंट साईडला एक मिनिंग आहे आणि बॅक साईडला एक मिनिंग आहे. फ्रंट साईडला आपल्याला वाटतं की तो बर्ड आहे, पण इन रियालिटी तो बर्ड नाही आहे. बर्ड कुणाला म्हणले? होपला म्हणले गेले. मग होपला फिदर वगैरे नसतात, परंतु इथं गृहीत धरले. म्हणजे त्या मिनिंगच्या पलीकडे पोएट गेलेले आहेत आणि तसं थिंकिंग त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. बघा, इथं आपले चिटचॅटचे क्वेश्चन फिनिश होत आहेत. त्यानंतर त्यांनी द ओनली रे ऑफ होप, आशेचा एक किरण ज्याला म्हणतो आपण, माझ्या जीवनामध्ये आशेचा एक किरण आहे. स्पेशली काही लोक डिफिकल्ट सिच्युएशनमधून फेस करतात, पण ते म्हणतात की माझा जो मुलगा आहे तो खूप कष्टाळू आहे आणि दिस इज द रे ऑफ माय होप. मग तोच माझ्या एक आशेचा किरण आहे. त्याच्याकडे बघून मी माझं करिअर घडवतो आहे किंवा मी माझा मार्गक्रमण करतो आहे. एक दिवस मला तो चांगले दिवस दाखवेल. खूप सारे होप्स आहेत लाईफमध्ये, त्याच्याबद्दल बोलतात इथं. डिवाइड द क्लास इन टू ग्रुप्स ऑफ 4-6. ईच ग्रुप सिलेक्ट्स फॉर इटसेल्फ one of the difficult situation listed below. They imagine themselves to be in that situation and carry on with the rest of the activity. आता इथं काय केलं आहे, आपला वर्ग दोन घटकात म्हणजे 4 ते 6 जणांचा ग्रुप करून डिवाईड करायचा आहे. आणि ईच ग्रुप सिलेक्ट्स फॉर इटसेल्फ वन ऑफ द डिफिकल्ट सिच्युएशन लिस्टेड बिलो. खाली यादी दिली आहे, त्या यादीतील एक सिच्युएशन त्या ग्रुपनं निवडायची आहे. दे इमॅजिन दॅमसेल्फ टू बी इन दॅट सिच्युएशन. त्यांनी तशी ती सिच्युएशन इमॅजिन करायची की मी त्याच समस्येत आहे सध्या. सपोज
वेगवेगळ्या समस्या जसं आपण बघतोय की हेवी रेन होतोय अँड आय वॉन्ट टू रिटर्न टू माय होम. मला घरी परत जायचं आहे. मग हेवी रेनबद्दल आपण इमॅजिन करायचं आहे. हां, इन रियालिटी नाही आहे तसं, परंतु असं इमॅजिन करायचं आहे सिच्युएशन अँड कॅरी ऑन विथ द रेस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी. आणि जी काही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी आपल्याला कृती करायला सांगितली आहेत. आता बघा, कुठल्या त्यांनी इथं आपल्याला 3 प्रकारच्या समस्या दिल्या, 3 डिफिकल्टीज दिल्या. त्यातली पहिली डिफिकल्टी काय बघा, अ ग्रुप ऑफ पॅसेंजर आर मरून ऑन अन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशन. आता एका निर्जन बेटावरती काही पॅसेंजर अडकून पडले. एखादं महासागर आहे, समुद्र आहे, आणि त्याच्यामध्ये एक बेट आहे, आणि त्या बेटावरती निर्मनुष्य आहे, निर्जन आहे, कोणीच नाही तिथं, मानव वस्तीच नाही आहे, आणि अशा ठिकाणी तो समूह अडकून पडला आहे. मग असं इमॅजिन करायचं आहे आणि डिस्कशन करायचं आहे. बघा, आय हॅव सम पॉईंट्स आय एम गोइंग टू टेल यू हिअर. काही मुद्दे इथं माझ्याकडे आहेत, आपण त्यांच्याबद्दलची थोडीशी डिस्कशन या ठिकाणी करूयात. बघा, आय अँड माय फ्रेंड आर मरुंड ऑन अन आयलँड. मी आणि माझा मित्र एका आयलँडवरती मरुंड म्हणजे निर्जन बेटावरती अडकलो. इट इज रिअली लोनली अँड सॉलिटरी प्लेस. ही खरोखरच एकाकी असलेली आणि एकांतात असलेली जागा होती. इट इज व्हेरी फिअरफुल प्लेस. आणि खूप भीतीदायक असलेलंही ठिकाण होतं. द होल प्लेस इज कवर्ड विथ वॉटर. आता बेट म्हटल्यानंतर ज्याच्या सभोवताली पाणी असतं आणि फक्त मध्यावरती ती जमीन असते, अशा प्रकारच्या घटकालाच आपण बेट म्हणतो. त्यामुळे इथं सगळीकडे पाणी आहे. वन कॅन नॉट सी द बँक ऑफ वॉटर फ्रॉम आयलँड. तिथून कुणीही बँक ऑफ वॉटर पाहू शकत नसतं, म्हणजे किनारा, बँक मीन्स काठ, किनारा कुणीही पाहू शकत नव्हतं ऑफ द आयलँड, त्या आयलँडचा. वन कॅन सी फिअरफुल अँड डेंजरस मरीन लाईफ फ्रॉम दिस स्केअरी प्लेस. मग इथं समुद्रावरची जी अतिशय अवघड आणि कठीण असलेली जी जीवनशैली आहे ती या ठिकाणी अनुभवली जाते. माय फ्रेंड्स आर फ्रायटन्ड टू बी सच अ लोनली अँड सॉलिटरी प्लेस. आता जो माझा मित्र आहे तो या ठिकाणाला घाबरून गेला. व्हॉट अ स्केअरी प्लेस. किती भीतीदायक ठिकाण आहे. हाऊ टेरिबल लुकिंग. किती विचित्र दिसतंय हे, भयंकर दिसतंय. ओ गॉड, व्हॉट हॅपन आर द रिॲक्शन्स ऑफ माय कॅम्पॅनियन्स. माझा जो कंपॅनियन्स होता त्याच्या रिॲक्शन्स होत्या की ओ गॉड, हाऊ स्केअरी, हाऊ फिअरफुल, हाऊ टेरिबल लुकिंग. अशा प्रकारचे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स त्यानं वापरले. आवर फेथ इन गॉड. मग आता मुद्दा कुठे येतो की गॉडकडे येतो. आवर फेथ इन गॉड, आमची देवावर असलेली श्रद्धा. आवर कॉन्फिडन्स इन द ओनली रे ऑफ होप फॉर अस. आला मुद्दा, ओनली रे ऑफ होप. आवर कॉन्फिडन्स इज द ओनली रे ऑफ होप फॉर अस. आमचा कॉन्फिडन्स हाच एक मात्र रे ऑफ होप होता. आशेचा एकमात्र किरण काय होता? कॉन्फिडन्स. इवन बघा, तिथं कोणीही नाही आहे, निर्मनुष्य घटक आहे, कुणाकडून मदत होऊ शकत नाही, कोणाचाही आधार नाही आहे, आणि अशा ठिकाणी कॉन्फिडन्स. जर तुम्ही घाबरून बसाल तर घाबरून जागेवरती बसायला लागेल आणि अर्थातच प्राणाला मुकावं लागेल. मग यावेळी कॉन्फिडन्स, ते काय म्हणतात, बचेंगे तो और भी लढेंगे, अशी कन्सेप्ट आहे. मग यावेळी धाडसानं लढायचं असतं आणि त्या परिस्थितीवरती मात करायची असते. वी होप दॅट, आलं होपकडं परत. वी होप दॅट, आम्ही अपेक्षा करतो, आशा बाळगतो, उमेद बाळगतो. समवन विल कम अँड टेक अस टू अवर होप्स. कोणीतरी येईल आणि आमच्या होप्स जिथं आहेत, कुठं, बँक ऑफ द आयलँड, तिथं घेऊन जाईल आम्हाला. माय 2 फ्रेंड्स ट्राय टू गेट हेल्प. आणि मग माझे जे 2 फ्रेंड्स आहेत त्याच्यासोबत कुणी असेल ते, त्यांना हेल्प मिळावी. दे विल गेट फूड पॅकेट्स अँड बॉटल ऑफ वॉटर बिकॉज वी आर हंग्री अँड देर इज नो फूड अँड नो वॉटर. आणि मग त्यांना पॅकेट ऑफ फूड्स मिळतील किंवा वॉटर मिळेल. आता तुम्ही म्हणाल की सबवरी वॉटर आहे, पण ते कसं पाणी आहे? खारं पाणी आहे, आणि खारं पाणी पिण्यासाठी हानिकारक असतं. अर्थातच या ठिकाणी पिण्यायोग्य पाणीही नाही. अशा प्रकारचा एक छोटासा पॅरेग्राफ आपल्याला डेव्हलप करायचा आहे. आता खाली 2 पॉईंट्स आहेत, त्याचे पॅरेग्राफ तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत, फक्त मी पॉईंट एक्सप्लेन करून देतो. अ ग्रुप ऑफ पिलग्रिमेज ट्रॅव्हलिंग ऑन फूट हॅव लॉस्ट दिअर वे इन अ थिक जंगल. घनदाट जंगलामध्ये पायी जात असणाऱ्या पिलग्रिमेजला, म्हणजे देवाला जाणारे जे
लोक असतात, काय म्हणतो आपण त्यांना, त्यांचं ट्रॅव्हलिंग करत असताना त्यांचा जो रस्ता आहे तो चुकला आहे आणि ते घनदाट जंगलामध्ये चुकले आहेत. तर असा प्रवास तुम्ही त्यात आहे तसं गृहीत धरायचं आहे. वाईल गोईंग थ्रू द फॉरेस्ट, थिक फॉरेस्ट, आय अँड माय सम अदर पिलग्रिमेज, मी आणि माझे काही अदर पिलग्रिमेज, असं एक पॅरेग्राफ आपल्याला छोटासा लिहायचा आहे. आम्ही रस्त्यामध्ये चुकलो. आणि लास्टचा सी आहे जो यातला, अ टीम ऑफ प्लेयर फ्रॉम अन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन अ हायवे ॲट नाईट, इट इज अ लोनली स्पॉट. एकदा अ टीम ऑफ प्लेयर फ्रॉम अन ऑफिस, जो टीम ऑफ प्लेयर आहे, ग्रुप आहे जो खेळाडूंचा, तो चुकून ऑफिसमधला एखाद्या लोनली जागेवरती, एकाकी असलेल्या ठिकाणावरती, हायवेवरती उतरले. उतरेपर्यंत त्यांना कळालं नाही, त्यांना अंदाज आलाच नाही, आणि जेव्हा उतरले आणि त्यांनी पाहिलं तेव्हा ती एक लोनली प्लेस होती, सगळीकडे अंधार पसरलेला होता, आणि तो प्रसंग तुम्हाला रंगवायचा आहे. जसं मी इथं या ठिकाणी पहिला घटक आपण इथं डिस्कस केला, तशा पद्धतीने तुम्हाला आणखीन एक पॅरेग्राफ याची तयार करायचे आहेत. इथं जी काही आपलं चिटचॅट होतं आहे इथं ते संपवतो आहे आपण. त्यानंतर चिटचॅटनंतर व्हिडिओ एक्सटेंड होते. जो राहिलेला घटक आहे तो उद्याच्या तासिकेला पाहून आपण इथं आजच्यासाठी आपण थांबतो आहे. ओके, बाय, सी यू टुमॉरो.